सुखाची नेमकी व्याख्याच काय आहे? देव अधिक सुख बरोबर सुख आणि सुख अधिक देव बरोबर देव. बस व्याख्या नाही दुसरी. कारण सुखरूपायचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी गाजो, विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. सर्व सुखाच्या अगर जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाच्या अगर तो हा बाबा विटेवर, सर्व सुखाच्या अगर म्हणे नर हरी सोनार, सर्व सुखाच्या अगर जणी म्हणे शारंगधर. सगळं सर्व सुख जो आहे तो परमात्मा आहे आणि त्याच्या प्राप्तीकरता याच्या अगोदर जेवढे जीव जन्माला घातले ना, मानव देह सोडला तर त्या प्रत्येक जीवाला भगवंत कळाला नाही, ओळखायला प्रत्येक जन्म आहे बापानो कमी पडला. म्हणून ही माय पण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. म्हणा ते फेरा पडू नये याच्याकरता धडपड करणारे, सतत कार्यरत राहणारे ते संत आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं, बोलू नका विठाला. मग त्यांनी सांगितलं, बाबा ज्या दिवशी आला त्या दिवशी जाणार आहे तू. हो, एक दिन आणारे एक दिन जाना, दो दिन काय बाजार है. येण्याचा आणि जाण्याचा असा 2 दिवसाचाच आपला प्रवास आहे. आणि या 2 दिवसात आज जन्माला आलो, मरल कधी त्याची तारीख फिक्स आहे, पण त्या मरणाच्या आणि जन्माच्या मधला काळ त्याचं नाव आयुष्य आहे. विठ्ठला. जन्माची व्याख्या वेगळी, आयुष्याची व्याख्या वेगळी, जीवनाची व्याख्या वेगळी. जीवन त्याला म्हणतात कब हसे कब रोवे, कब हसे कब रोवे, त्याला जीवन म्हणतात. बघा ना, सकाळी 9:30च्या सुमारास भर चौकामध्ये गावातली तरणी बांड मुलं चपटीच्या नशेत धूत होऊन एक नवरदेव घोड्यावर बसलाय आणि त्या नवरदेवाची वरात काढून त्या चौकात डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. त्या चौकामध्ये सकाळी 9:30ची वार्ता आहे. अख्खं गाव त्या नवरदेवाकडे बघून आनंद व्यक्त करत होतं. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या पोरांकडे बघून अंग हलवत होतं. म्हणजे हा आनंद आहे. कब हसे, त्यावेळी हसत होतं गाव. ते निसांची वेळ संपली, दिवस ढळला आणि दिवस ढळल्यानंतर त्याच चौकात रात्री 7:30च्या सुमारास एक गाडगं घेऊन पुढं चाललंय. चौघाने एकाला खांद्यावर घेतलाय आणि अख्खं गाव मागं रडत चाललंय. सकाळी ज्या चौकात बघून लोक हसत होती त्याच चौकात संध्याकाळी रडत होती. इसी का नाम जीवन आहे. विठ्ठला. कब हसे कब रोवे. तसं या सगळ्याच्या व्याख्या वेगळ्या आहेत. जन्मापासून मृत्यूच्या क्षणापर्यंतचा जो मधला काळ आहे, या मधल्या काळाचं नाव आहे आयुष्य. मग आयुष्यात आल्यानंतर काय करावं? चित आनंद पदवी घेणे, कारण धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्यामध्ये मग आपण ह्या 3 पदवीला प्राप्त होण्याकरता नेमकं करणीय कर्म जर असेल काय, तर भगवंताचं नाम आहे. म्हणून माय पण तुकोबरायच्या ठिकाणी सांगतात, करी हेची काम मना जपे राम राम, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. त्यानं काय होईल? मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवातया. जीवाचा देव होण्याची ताकद नरदेवात आहे. म्हणून नरदेव निदान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होऊ म्हणती ते होती, तरी चित्तीनं का धरावे. म्हणून त्या चित्तानं फक्त भगवंताचं चिंतनच करावं, त्याच्या जीवाचं हित आहे हे सांगण्याकरता आले ते संत आहेत. विठ्ठल. आयुष्य जगत असताना त्या जीवनामध्ये मायबापानो किती जगला याला किंमत नाही, कसा जगला याला किंमत आहे. कोणाचं बांध फोडलं, कोणाच्या पोरींची लग्न मोडली, कोणाच्या असल्या मोठ्या गायांच्या कासा त्या एवढ्या केल्या आणि पुन्हा म्हणायचो आमचे आबा 100 वर्षापेक्षा जास्त जगले. मागच त्या आबानं जाया पाहिजे होतं. कर्म चांगला केले, कर्म झाले त्याची भोगाले आणि उपजले मेले ऐसे किती. पण एखादा माझ्या छत्रपती शिवरायासारखा, पण एखादा माझ्या छत्रपती संभाजीरायासारखा जगतो थोडं, पण जगात कुठं मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयात मंदिर करतो, याला जगणं म्हणतात. विठ्ठला. मग म्हणता येत आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी. याच्याकरता आम्हाला देह दिला आणि याच देही घडी देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, कुठंच नाही हे ज्ञान. मग या ज्ञानासाठी माय पण आपला असणारा दिनक्रम हा झालाच पाहिजे. काहीच मत येतं तुम्हाला सांगायला जमतं, कारण पाकिट मिळतं.
तुला काहीच मिळत नाही का? अरे हे सोन्यासारखं ऐकाय कधी मिळायचंय? ह्याला सुद्धा पुण्य लागतंय ऐकणाऱ्याला. इथं समोर बसून ऐकणाऱ्याला 10 पिढीचं पुण्य शिल्लक असल्याशिवाय कीर्तनात माणूस बसत नाही. चेष्टा नाही. हातात टाळ यायला सुद्धा आईबापाची पुण्य यायला लागते. टाळ घेऊन गायला पुन्हा 7 जन्माची पुण्य यायला लागते. हे वाजायला तर माय पण 20 वर्षाचं नाही 20 जन्माचं पुण्य लागतंय. आणि हे तो उभा राहायला किती जन्माचं पुण्य लागतंय? अनंत जन्माचं पुण्य लागतंय मायबाप. तुका म्हणे होता ठेवा तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला. तुका म्हणे होता ठेवा तोया भावाचा पडला, म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. म्हणून मायबापानं हितपर्यंत पोचला. मग आता हे झालं आमच्या पुरतं. तुमच्या बाबतीत बोलाय गेलं, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. वक्त्याच्या समोर बसलेला प्रत्येक नरदेहातला जीव हा भगवान शंकर आहे आणि प्रत्येक स्त्री ही पार्वती माता आहे. हे तुमचं कर्म आहे. माय किती मोठी ताकद आहे तुमच्यात. ही चेष्टा नाही आहे, कोणाच्याही नाही वाट्याला येथे. मग हे वाट्याला येण्याकरता तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कारण त्याच्याकरता दिली इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. याच्यातून सुटण्याकरता एकच उपाय, माझ्या भगवंताचं गोड नाम घेतलं पाहिजे. आणि हे नाम घेत घेत आयुष्य काढलं पाहिजे. आयुष्य कंटत असताना भगवंताचं चिंतन करताना चिंतणे तद्रुपता प्राप्त झाली पाहिजे. तर मग म्हणता येईल जन्मास येऊन काय केले तुवा मुद्दल बुडविले. आणि मग माय पण जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तर म्हणता येईल मग याच्याकरता सकल संत मायबापानं नरद्यातल्या प्रत्येक जीवाला उपदेश केला. बाबा रे एक ना एक दिवस जायचंय, त्याकरता तू काय कर, भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. का जेणे देह दिला दान तयाचे करीन चिंतन, जेणे तू जोडशी नारायण नाचे जीवपण भवरोग. ज्यानं देह दिला त्याला आळवलाच पाहिजे. पण कायला इतकी वाईट खोड आहे, ती नथ असती का नथ नाकातली खपक्या जर नथ आणली तर ती 50 वेळा सोनाराचं वर्णन करील. बाया आमचं सोनार लय चांगलं. सोनाराचं वर्णन करून कटाळ्या म्हणणार आमच्या ह्याने आणली. बोलू नका ना, आमच्या ह्याने आणली. कोणी? ह्यांनी. सोनाराचं आणि त्याच्या नवऱ्याचंच वर्णन, आणि लय झालं तर नथीचं वर्णन. कबीर महाराज त्या माणसाला इतका ठोका जोरात हाणतात आहे, अरे जिसने नत लिया उसको पुकारे 100 बार, लेकिन जिसने नाक दिया उसको पुकारे ना 1 बार. हितच आम्ही विसरली तया पचतील खाणे. मग एक दिवस मायबापाने या 84 युनितून जावं लागणार आहे. या जीवाचा मायबापानं धागा तुटणार आहे. आणि धागा तुटण्या अगोदर भगवंताचं चिंतन करणारा असेल मग तो देवची झाला पाहिजे. प्रत्येक संतांची अपेक्षा आहे की प्रत्येक जीवाला सुख मिळावं. जसं आम्ही सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आणि आनंद निर्भर डुलत असो, तसा प्रत्येक नरध्यातला जीव डुलावा, त्याला ते सुख प्राप्त व्हावं. तो कीर्तन लिंक तुटली जाते. या नरदेहातल्या प्रत्येक जीवाला ते सुख प्राप्त झालं पाहिजे जे आम्ही आजमावलंय. शेवी तो हा रस घ्याऱ्या होऊ नका, प्रत्येकाला ते मिळालं पाहिजे. आपल्याकडे ठेवलंच नाही असे संत आहेत. मग याकरता काही संतांनी मायबापानं प्रत्येक जीवाला हे सांगितलं. आणि जे मायबापान खळ होते त्यांना सुद्धा आपलंसं केलं. आपणासारखे नाही काळ वेळ. याच्या मागं मायबापान एकच कारण होतं. मग संत काय करत होते म्हणावं तरी कोणाला, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेणती काही टाना टोना नामस्मरणा. त्या संतांनी एकच विचार केला होता, भगवंताचं नामस्मरण करणारा प्रत्येक जीव सुखीच होणार आहे यात शंका नाही. म्हणून हाकारूनही सांगे तुका नाम घेता राहू नका.
पण लोक उभं आयुष्य मायबापानं संसाराच्याच गाड्यामध्ये संसाराच्याच राड्यामध्ये उभं आयुष्य घालवतात आणि एक दिवस मायबापानं जावंच लागतं. मग गेल्यानंतर वर गेल्यानंतर तुमच्या कर्माचा लेखाजोखा यमराजाच्या दरबारात आहे. एका हातात पांढरी पिशवी आणि एका हातात काळी पिशवी. काळी पिशवी रविवारी वापरते, तीन पांढरी कवा बी वापरते. दोन्ही पिशव्या उलट्या केल्यानंतर त्याच्यावर त्याची केस चालू होते आणि ती केस 265 दिवस चालते. 265व्या दिवशी त्या केसचा निकाल लागतो आणि मग त्या जीवाला खाली सोडला जातो. त्याचं नाव वर्षश्राद्ध. विठ्ठला मग हे होण्या अगोदर मायबापण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच भगवंताचं नाम मुखाला येतं. गेल्यानंतर चौघं मानल्याशिवाय उतरतच नाही. हे तितकंच खरं आहे. म्हणून मायबापाने एक दिवस जायचं आहे आपल्याला. मग आयुष्यामध्ये आल्यानंतर त्या भगवंताचं चिंतन करावं. चिंतन करूनच मायबापाने देहाचं अवसान करावं असा याचा अभिप्राय आहे. मग फॉर एक्झाम्पल हेअर नाऊ टेक यू माय प्लीज ऑल ऑफ यू. एक उदाहरण गोड असं देतो, एक रामायणातलं आणि एक महाभारतातलं. लक्षात येईल तुमच्या. पहिलं उदाहरण रामायणातलं द्यावंसं वाटतं. पक्षराज, रामाच्या सेवेत असणारा पक्षराज, ज्याचं नाव आहे जटायू. जटायूचा एक मोठा भाऊ पक्षराज आहे, ज्याचं नाव आहे संपाती. संपाती आणि जटायू हे रामाचे सेवक होते. योग असा लंकेच्या रावणाच्या मनात आलं, माझ्या अखंड कुळाचा उद्धार व्हावा. हे नारदाला विचारलं कशाला होईल. त्यावेळी नारदानं सांगितलं, दशरथ राजाला हात लावू नको, त्याच्या तिन्ही बायकाला बघू नको, रामाला धक्का लावू नको, लक्ष्मणाला म्हणू नको, उर्मिलेकडे जाऊ नको, शत्रुघ्नाकडं आणि भरताकडे जाऊ नको, माद्रीकडे जाऊ नको, उर्मिलेकडं कुणाकडेच जाऊ नको. फक्त एक काम, रामाची सीता पळव. लोकांना मला ती पळवल्याशिवाय तुझ्या अखंड कुळाचा उद्धार होणार नाही. हे महर्षी नारद संतांनी हितावं वाक्य रावणाला सांगितलं. म्हणून रावणाच्या डोक्यात बसलं. रावणाने आपला भाचा मारीच त्याला बोलावला आणि बोलावल्यानंतर सांगितलं, मारीच्या जा, वनवासाचं राज्य प्रभू रामचंद्राला दिलंय. प्रभू रामचंद्राबरोबर त्याची अर्धांगिनी सीतामाता आहे, त्याच्याबरोबर त्याचा भाऊ लक्ष्य म्हणजे लक्ष्मण आहे आणि नाशिक पंचवटीमध्ये आहेत ते. तिथं जा, सुवर्णकांतीचा मृगबन आणि शेतीच्या समोर चरताना शेतीला भुरळ पाडा. मारीच म्हणला जमणार नाही. मला नाही जमलं तर म्हणला हिथं तुला मी जिता ठेवणार नाही. मारीच राक्षस होता पण विचार होता. माणसं विचारी काय ती, पण राक्षसापेक्षा पुढची आहे ती. हो, मारीच्यानं विचार केला एकांतामध्ये बसून, ह्या कपट्याच्या नालायकाच्या हातनं मरून पाप डोक्यावर घेण्यापेक्षा रामाजवळ जाऊन मेलो तर मला कधी कमीत कमी पुण्य तरी लागून मोक्ष मिळेल. मारीच्याने त्या 2 मिनिटाचा विचार केला. विचारा वाचुनी न पविजे समाधान. त्यानं विचार केला आणि मामाला सांगितलं, मामा आय एम रेडी, नाव यू कॅन गो. सुटला मारीच पळत. मारीच आला पंचवटीमध्ये आणि त्यानं सुवर्णकांतीचा मृग बनला म्हणजे असा की त्याच्याकडे बघून सोनंसुद्धा माईबापानं झळाळायचं कमी होत होतं. सीतामाता, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया तिथेच बसले होते पर्णकुटीच्या समोर. एवढ्या तो चरत 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 तो मृगया सीतेच्या पुढं आला. तो फक्त सीतेला दिसला. दिसल्याबरोबर होते तर संभाषण तिथल्या तिथंच जाग्यावर खंड पावलं आणि सीतेची नजर त्या हरणानं भुरळ पाडून वेधली गेली. आणि मग सांगितलं, स्वामी मला या हरणाच्या कातडीची चोळी शिवायची. शास्त्रामध्ये तिला कंचुकी असं नाव आहे. मला या कातडीची कंचुकी शिवायची. राम म्हणला, कशासाठी तुला आशा व्हावी. नाही म्हणली, मला पाहिजे. श्रीहट्ट पूर्ण करावाच म्हणा की लागतो, करावाच लागतो. आता कसं जुळलं तुमचं आमचं जमलं. श्रीहट्ट नाही पूर्ण केल्यावर संध्याकाळी आपल्याला घरात घेत नाही. ती अंगणात आहे तवरच म्हणणार मेरे अंग नेहमी. आपलं काम संपलेलं आहे. श्रीहट्टाला मायबापानं राम पेटला आणि रामाने धनुष्य बाण उचललं. तो मारीच पुढं पळतोय, राम पाठीमागं पळतायत. पळता पळता बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर शेवटी रामाने आपल्या भात्यातला बाण काढला, मारीच्याच्या दिशेनं सोडला. मारीच्याचं हृदय वेधलं आणि धाडकन मारीच कोसळताना रामाच्या आवाजात लक्ष्मणाला आवाज दिला, लक्ष्मणा धाव. ही हाक फक्त सीतेला ऐकू आली. नॉट नो नेव्हर लक्ष्मण. राम मागच होता. सीतेच्याच कानाला कर्णरंध्राच्या पटलाला ती हाक शिवली आणि शिवल्याबरोबर सीतामाता उठल्या आणि लक्ष्मणाला म्हणल्या, भाऊजी तुमचे दादा संकटात सापडले. भाऊजी म्हणला, दादाच्याच हातात आहे संकट आणायचं आणि घालवायचं. हो,
एका क्षणात जगाचा निपात आणि एका क्षणात जगाची उत्पत्ती ती त्याच्या हातात आहे. ते कसा संकटात पडेल. म्हणून लक्ष्मण म्हणला नका काळजी करू, शांत राहा. आणि मग सीतामाता वाईट बोलल्या बघा. नवनीत रामायण भाग नंबर 2 गोडचिंतन आले त्यात. मला वाटलंच होतं माझा पती परमेश्वर बाजूला लांब दूरवर जावा, तो मरावा आणि मी तुमची व्हावी. लक्ष्मणानं कानावर हात टाकले. दूर हो चांडाळी म्हणून तिला धिक्कार केला. आणि रागाच्या भरात न जाणारा लक्ष्मण जाता जाता एक लक्ष्मण रेषा आखली. चाललोय खरं वहिनी, पण कमीत कमी ही रेषा ओलांडून बाहेर येऊ एवढं तरी सांभाळा. भरपूर झाला आता. म्हणून लक्ष्मण निघून गेला. एवढ्यात राजा रावण आला. सीतामातेला उचललं, म्हणजे भिक्षा मागितली. भिक्षा आमदेही. सीतामातेनं त्या बंधनाच्या आतून भिक्षा द्यायला गेली. आम्हाला बंधनातली भिक्षा चालत नाही, बाहेर येऊन द्या, मी शाप देईन, सत्व घेऊन जाईन. सत्वाला भेली माझी सीता पतिव्रता, कारण ती पतिव्रता होती. बाहेर एक पाऊल टाकला, डावा पाय उचलणार, रावणाचं एक बोट फक्त तिच्या अंगाला स्पर्शून गेलं. एवढ्यात तिला जाण झाली. पतिव्रतेला लगेच जाण होते. कोणाची नजर कायावला दिशेची. हो, म्हणून पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. प्रमाण आहेत प्रत्येक अक्षराला. मग सीतामाता तिथंच भूमिगत गुप्त झाल्या. तेवढी भूमी उचलली, कापली आणि राजा रावण लंकेच्या दिशेने दात काढत निघाला. निघत असताना माझ्या जगाच्या मायेला घेऊन चाललास म्हणून रामभक्त असणारा पक्षराज जटायू आडवा आला आणि रावणाशी तुंबळ युद्ध केलं. युद्धात रावणाला जर्जर केलं. रावणाला तो पक्षराज गीदाडा ऐकत नाहीये, मग ते जटायू ऐकत नाहीये. म्हणून लढता लढता रावणानं खोटापणा केला. तुझा जीव कशात आहे रे? अरे मला मी राम भक्त आहे, मी वारकरी आहे. निमसाकरवरनं आल्यावर निमसाकरवरनंच आलो म्हणून सांगतो, बीडवरनं आलो म्हणून सांगत नाही. आणि पाकिट उकळत नाही. खरं बोलणारी जात आहे म्हणला माझी. मी रामाचा सेवक आहे, माझा जीव पंकात आहे. ते बोललो खरं. आता जटायूनं विचारलं, ए कपट्या तुझा जीव कशात आहे? ह्यानं कपटच केलं. माझा जीव डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. म्हणून जटायूने त्या अंगठ्यावर जशी झडप घातली तशी रावणानं त्याची दोन्ही पंख छाटवून तलवारीनं काढली. रक्ताच्या थरोळ्यात जटायू पडला. रामाचं मुखानं चिंतन चालू आहे आणि राजा रावण सीतामातेची ती भूमी कापून, छाया कापून घेऊन चालला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू मी पक्षाचं सांगतोय. माणसाचं अजून बोललोच नाही काय, माणसाचं पुढच्या चरणात बोलतो. पक्षराज जटायू आता मी निकामी झालो, माझे पंख छाटले, बसून तरी काय करा. अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. देहातून आत्मा मुक्त होण्या अगोदर भगवंताचं पाप्यानं चिंतन केलं तरी तो पापी देव होतो. एवढी ताकद त्या भगवंताच्या नामात आहे. हे जटायूला कळालं, पक्षाला. म्हणून ते एकच ठोका त्यानं धरला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम म्हणा 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 सगळे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम 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 श्रीराम. पक्षराज जटायू भगवंताचं चिंतन करत होता. एवढ्यात त्याचा मोठा भाऊ संपत्ती आला. लहान भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघितला. बंधुप्रेम तिथं उपजलं आणि त्या बंधुप्रेमानं जटायूला हो संपत्तीनं आपल्या दोन्ही पंखाच्या बाहूमध्ये धरून खांद्यावर मान टाकून हंबरडा फोडला. पक्षाला देव कळाला. अय पळशी पक्षराजाला देव कळाला. भावाच्या गळ्यात गळा टाकून मोठा संपत्ती नावाचा भाऊ मोठमोठ्यानं हंबरडा फोडून रडू लागला. रडता रडता जटायूनं सांगितलं, दादा ही रडण्याची आणि बंधुप्रेम करून दुःख व्यक्त करण्याची वेळ नाही, विनंती करेन. का स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, पाया पडतो दादा, तुझ्या पाया पडतो.
मला सोड, मी असा ना तसा जाणारच आहे रे, पण मी चिंतन करून गेलोय, माझी चिंता नको तुला. फक्त तो कपट्या आपल्या माईला घेऊन कुठपर्यंत जातोय तिरवाट माझ्या प्रभू रामचंद्राला सांगशील एवढीच अपेक्षा. एका भल्या मोठ्या वटवृक्षाच्या शेंड्यावर माझा संपत्ती नावाचा पक्षराज बसला आणि त्यानं रावणाच्या दिशेनं तोंड केलं पाठलाग करून. ज्यावेळी समुद्र लागला तिथून त्याचा मायबापानं घास चालला नाही आहे, म्हणून त्यानं नीट कुठपर्यंत नेतंय हे उघड्या नजरेने पाहिलं. परत आला तोपर्यंत इकडे जटायूजवळ प्रभू सीतेच्या शोधात असताना जटायूच्या जवळ आले. आल्याबरोबर माझा निस्सिम भक्त रक्ताच्या थरवळत पडला आणि माझ्या प्रभूंच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं. मायबाप कृपावंत किती दिने बहु आवडती, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. खळखळून डोळ्यात माझ्या रामाच्या डोळ्यात पाणी आलं, प्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं आणि जटायूचं मुंडकं मांडीवर घेतलं. बघा नीट दृष्टांत गोड आहे. जटायूचं मुंडकं मांडीवर घेतलं. रडत रडतच रामाने त्याच्या संपूर्ण शरीरावरून हात फिरवायला सुरुवात केली आणि पुन्हा डोक्यावर हात ठेवला. सांगितलं, जटायू जगाचा जगजिंता किरकोट ब्रह्मांड नायक मला राम म्हणतात, काळजी करू नको, तुला पुनश्च फिरून जीवदान देतो. हात डोक्यावरच होता. अजिबात चिंता करू नको. या हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. जटायू मी आलो, आता चिंता करू नको, तुला पुनर्जन्म देतो, तुला नवा बनवतो आणि जवान बनवतो. ते माझ्या हातात आहे सूत्र ती विठोबाच्या, सगळं माझ्या हातात आहे, नको काळजी करू. मला सांगा, जगाचा जगजनिता अखिलकोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र जटायू नावाच्या पक्षराजाला पुनर्जन्म द्यायला तयार आहे. पण जटायूनं सांगितलं, देवा ऐक ना, लाख मोलाचा जन्म तू आम्हाला दिलास, जन्म दिल्यापासून तुझं तोंडात नाव आहे, मुखी नाम हाती मोक्ष. आणि विशेषत्वानं मरताना हा देह तुझ्या मांडीवर लोळतोय, तुझा हात माझ्या मस्तकावर आहे. जगाचा बाप समोर असताना, त्याचं नाम मुखात असताना, त्याची मांडी जर त्या मरणाऱ्या जीवाला मिळत असेल तर याच्यापेक्षा मरणाऱ्या जीवाचं सौभाग्य ते काय असावं. म्हणून जटायू पक्षानं भगवान पुनर्जन्म द्यायला लागले तरी घेतला नाही. म्हणले, देवा आता मला इथंच माझ्या देहाचा शेवट इथंच करावा असंच वाटतंय. शेवट तो मला माझा बहु गोड झाला, मला इथंच गोड तुम्हाला प्राप्त होऊ द्या, मला पुनर्जन्म नको आहे. तुम्ही लाख द्याल पण मला घ्यायचाच, सकारात्मक सांगितलं पक्षराजानं, घ्यायचाच नाहीये. अंडरलाईन करा या वाक्याखाली. देव द्यायला तयार आहे आणि पक्षी घेत नाहीये. दुसरं उदाहरण महाभारतातलं, सुभद्रा गरोदर होती म्हणून तिला हस्तिनापुरातून भगवान परमात्मा मुराळी म्हणून न्यायला आला. बऱ्याच नाही 3,500 किलोमीटरचा अंतराचा प्रवास आहे आणि ती बी रथाच्या घोड्याच्या रथामध्ये. जाता जाता सहज म्हणली, दादा काहीतरी बोला की, आय एम बोर, मी खूप कंटाळ येता, बोर झालंय मला, काहीतरी सांगा. 2 वेळा बोलली. तिसऱ्यांदा देव म्हणला, हे बघ तायडे, मला सांगा येतं, बोला येतं, पण मला साधं बोला येत नाही, मला हाणाहानीच्या गोष्टी बोला येते द्या. ती म्हणली, तसल्या का सांगेना, ते सांग पण टाइमपास तरी होईल. मग भगवान परमात्म्याच्या मांडीवर सुभद्रा आहे. भगवान रथ हाकत होते आणि तेवढ्यात भगवंतानं चक्रव्यूहाची माहिती, युद्धातल्या शेवटचा टप्पा म्हणजे चक्रव्यूहाचं युद्ध आहे, त्या युद्धाची महती सांगत असताना सुभद्रेच्या पोटात असणारा अभिमन्यू हा मायबापानं आत गर्भात ऐकत होता. चक्रव्यूहामध्ये कसं जावं इथपर्यंत सुभद्रेनं आणि गर्भातल्या बाळानं ऐकलंय. सुभद्रेला झोप लागली. काही अंतर चालून गेल्याच्या नंतर, पुढे गेल्यानंतर भगवंत पुढे तोंड करून सांगतायत, सुभद्राचा हुंकार बंद झाला पण हुंकार चालूच होता. तो आतल्या गर्भाकडून तिथपर्यंत ऐकलं आणि तिथून पुढे मायबापानं दोन्ही हुंकार बंद झाले. आतलाही गर्भ झोपला, माता सुभद्राही झोपल्या आणि देवाचं सांगणं चालूच राहिलं. बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर देवानं थोडंसं मागं वळून मांडीकडे बघितलं. हुंकार का बंद झाला तर सुभद्राही झोपले आणि आतला गर्भही झोपला. तिथून पुढे चक्रव्यूहातून बाहेर कसं पडावं याचं ज्ञान मात्र त्या गर्भातल्या बाळाला कळालं. झोपेत कोणाला काय कळत नाही. म्हणून झोपल्यावर पडलेली स्वप्न लई येड्यागत सांगत जाऊ नका. ज्ञानदेव म्हणे स्वप्नीचे
चैली जाईल राया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चैली जाईल राया. स्वप्न खरं ठरतात कुठली? पहाटे 3 पासून दिवस उगवण्यापर्यंतची. 12च्या आतली नुसता कालवा झोपमोड आणि पुढच्याला घाबरायचं नाही. ती हिरवळीनं तर लई पडते ती आणि मच्छर चावायला लागल्या तर सारखी स्वप्नातच असतात. हो तसं कुणी ऐकलं कोणी नाही. झोपलेल्या जीवानं हुंकार बंद केला आणि तेवढंच ज्ञान आकलन माईबापानं अभिमन्यूला कळालं नाही आणि सुभद्रेच्याही माई पण लक्षात आलं नाही. डिलिव्हरी झाली, पुन्हा रिटर्न आले आणि कुरुक्षेत्रावलं युद्ध 17 दिवसाचं ठरलं गेलं. 101 कौरव आणि 18 औक्षणिक क्षण सैन्य एका बाजूला, 5 पांडव आणि माझा कृष्ण परमात्मा एका बाजूला. वाटलं तर मला, देवाने आधीच बोली केली ती, वाटलं तर मला 4 गोष्टी सल्ल्याच्या सांगेन. वाटलं तर, अन्यथा मी शांत राहीन, शस्त्र घेणार नाही. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले करावं लागलं त्याला, त्याची लबाडी करावी लागली. दिलेलं वचन त्यानं मोडलं. पण पुढे जाऊन इतका गोड विषय आहे. आणि मग त्यावेळी एवढे मोठे योद्धे होते मायबापानं, पितामह भीष्माचार्य यासारख्यानी, आणि 101 कौरवानं अभिमन्यूचं नाव काढावं विरोधी पक्षानं. उगं काँग्रेसवाल्यांनी शिवसेनेचा प्रचार केला नाही, हाणायचे कणस्तूर. पण इथं तसं नाही, कारण गुणच त्या अवलादीचे होते मायबान, त्या पद्धतीचे गुण होते माझ्या अभिमन्यूकडं. धनुर्धार्याचा मुलगा शूरवीर आहे म्हणून पहिली वाखाणना केली. आणि अभिमन्यू हा अर्जुनाच्या बऱ्याच पटीनं मोठा लढवय्या होता असं विरोधी पक्षानं बोलायला त्या कुरुक्षेत्रावर सुरुवात केली. बडे बडे योद्धे मायबापान त्यानं मारत रक्ताचा पाठ, अरे नदीला पूर यावा तसं रक्त वाहतंय कुरुक्षेत्रावर. आतले सगळे गडी मारले, चक्रव्यूह माघारी फोडून परत फिरताना मायबापानं त्याला सगळ्यांनी जायबंदी केला. जसा मायबापानं घाव घातला तसा तो धरणीला पडला. आणि धरणीला पडल्यानं त्याच्या अंगातलं रक्त त्या भूमीनं रक्त वसून घेतलं. डोळ्याची पापणी उघडायला त्याच्या अंगात रक्त राहिलं नाही, त्राण राहिला नाही, ताकद शक्ती राहिली नाही आहे. आणि एवढ्यात जयद्रथ आला आणि जयद्रथाने त्या अभिमन्यूच्या बॉडीला धाडकन लात मारली. याचा राग अभिमन्यूच्या चित्तात होता. त्याला पुत्र म्हणतात, चेष्टा नाही. एवढ्यात ही गोष्ट अर्जुनाला कळाली. वंशाचा एकुलते कुलदीपक माझा कायमचा निघून गेला म्हणून तो कुरुक्षेत्रावर आला, धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि पोटचं लेकरू आहे म्हणून मांडीवर मुंडकं घेतलं. डोक्यावरून हात फिरवायला लेकराच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू गळत असताना अभिमन्यूने मुंडकं खाली ठेवलं. बरं बाळाच धिक्कार केला त्या पोराचा. अरे रणांगणात मरण येताना शूर पुरुषानं, शूरवीरानं रडायचं नसतं, लढत लढत मरायचं असतं. आणि तू रडतोस. एका धनुर्धार्याचा मुलगा रडतो. त्यावेळी उठत असणाऱ्या अर्जुनाचं बोट अभिमन्यूरूपी पुत्रानं धरलं, खाली दाबून बसवला. बाबा पिताजी खाली बसा सांगतो, ऐका ना. मग अभिमन्यू बोलला, नीट ऐका हे वाक्य आता. अभिमन्यू बोलला, पिताजी मी धारातीर्थी पडलो, या कुरुक्षेत्रावर मला मरण येते, मी जगणार नाही याची गॅरंटी आहे, म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाहीत, म्हणून मी रडत नाही. मग ज्याला चटीची नाडी बांधायला येत नाही अशा जयद्रथाने मला लात मारली, त्या लातेचा बदला घेण्या इतपतचं माझ्यातलं रक्त त्या भूमीनं वसलं. पण तो बदला घेण्याची माझ्यातली जी ताकद आहे, जी माझी मनसुबा आहे, तो मनसुबा मला पूर्ण करण्याकरता माझ्या ताकद राहिली नाही, म्हणून मी रडतोय. एवढं ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या डोळ्यात खळखळून पाणी आलं. अर्जुनानं वचन सोडलं, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचा वध करीन, अन्यथा बाळा तुझ्या चितेत हा तुझा बाप जिवंत अग्निकाष्ट देहाचं भक्षण करीन, जिवंत देहाचं अग्निकाष्ट भक्षण करीन. वचन सुटलं. जगाच्या बापाला मायबापानं कळवळ आला आणि श्रीकृष्ण परमात्मा रडू लागला. का? जगाच्या पाठीवर 24 अवतार भगवंतानं घेतले, प्रत्येक अवतारात सगळे भक्त देवावर आहेत, पण अर्जुन इतकं देवाने कुणावरच प्रेम केलं. अरे काम्यक मनात भगवंत रथ घेऊन गेले, मागा अर्जुन बसलाय आणि तिथलं ते जणू का स्वर्गच पृथ्वीवर अवतीर्ण झाला होता. हे इतकं गोड निसर्गरम्य वातावरण अर्जुनानं पाहिलं आणि अर्जुनाच्या फक्त मनात आलं होतं, इथं माझी सुभद्रा असती तर निबंध लिहा. भगवंताला आणि साधू संतांना सांगावं लागत हो, न सांगता कळू येते अंतर. भगवंतानी फक्त मागं वळून अर्जुनाकडे बघितलं आणि लक्षात आलं की याची इथं सुभद्रा हवी.
आता सुभद्रा किती कोसावर, आता कशी येणार. भगवंत म्हणले थांब रे अर्जुना, म्हणून लघुशंकेकरता बोटवर केलं देवानं रथ थांबवून, आणि एका छोट्याशा झाडाच्या आड गेला आणि सुभद्रा बनवून, दादा देव आहे, नाना रूपेने क्रीड्यंती ती देवा, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याची, बाप रखमा देवीवर खून बाणली कैशी. अनंत रूपानं तो नटलेला आहे. भगवंत झाडाच्या इकडं गेला आणि बाहेर निघताना सुभद्रा होऊन आला. एवढी देखणी सुभद्रा दिसली. अर्जुनाची इच्छा मायबापानं सुभद्रेच्या अवतारात, सुभद्रेच्या रूपात भगवंताने पूर्ण करावी, यालाच प्रेम म्हणतात. एवढं प्रेम अर्जुनावर केलं. त्याच्या घोड्याचा खरारा केला, घोड्याच्या लिदी उचलल्या, घोडी धुतली मायबाप. मग याच अर्जुनानं वचन सोडलं, एकतर तुझ्या चितेमध्ये हा जिवंत देह अग्निकाष्ट भक्षण करील, वचन न मोडी भोलिलेत. म्हणून जगाचा बाप रडतोय, काय करू. त्याचं ब्रीद आहे, भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी सवारी करू तरी काय, घेऊन या चक्रगदा हाच धंदा करीतो. चिता रचली गेली. दिवस मध्यानीला आला. भगवंताने एवढी मायबापानं तिथं चाणाक्ष बुद्धी वापरली. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तोची विठोबा. तर्जनी बोटातलं सुदर्शन चक्र होतं. त्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली, जा रे सूर्याला आड जाऊन बस. सूर्य भगवान सूर्याला ते चक्र आड जाऊन बसलं आणि अखंड पृथ्वी तलावर अंधारमय वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, हिंस्र श्वापदाचा आरडाओरडा आणि मायबाप जंगलातल्या पशुपक्ष्यांनी कालवा गोंधळ केला. सगळीकडे हाहाकार माजला. आणि आता दिवस मावळलाय. वचन त्यानं दिलं होतं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारेल. आता दिवस मावळला. आता अर्जुन जिवंत जळताना कसा ओरडतोय म्हणून बघायला सगळे कौरव बाहेर आले. आणि त्या कौरवाच्या मांडीच्या आडनं जयद्रथानं मुंगसावाने मुंडकं बाहेर काढलं. लोक म्हणते ती आम्ही काय करतोय, बंडलं घेतलेली देवाला कळत नाही, रातचंच घेतो बंडल रातचंच घेतो आपण. घरात 10 मतं आहेत, एकाला 5 दे 50,000 आणि काळजीच करू नको. कुणालाच माहीत नाही, कुणालाच कळत नाही. ज्याला 4 अंगानं डोळा आहेत त्याचं नाव देव आहे. त्याला सगळं कळतं, सगळं कळतं. म्हणजे भगवंताला जाण झाली. आणि मग भगवंतानं ते सुदर्शन आड लावलं. जसा मायबापानं भगवंताच्या नजरेला जयद्रथ दिसला रे दिसला, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. सुदर्शनाला आज्ञा करून सूर्य झाकला, अंधार पडल्याचं भासवलं. जयद्रथावर नजर पडली. आणि मग जयद्रथ मायबापानं अर्जुन कसा मरतोय, कौरव अर्जुन कसा मरतोय, सगळ्या आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. आणि एवढ्यात भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना उठ, तुझं वचन पूर्ती कर. अर्जुन उठला. चितीला 1-2 प्रदक्षिणा झाल्या. तिसऱ्या प्रदक्षिणेला अर्जुनाला भगवंतानं सांगितलं, अर्जुना धनुष्यबाण घे. कशासाठी? इकुलती वंशाचा कुलदेवक माझा कायमचा निघून गेला. आता कुणासाठी जगू, कुणासाठी लढू, माझी इच्छाच राहील नाही. अर्जुना वावगं बोलू नकोस. यातच तुझ्या आयुष्याचं आणि तुझ्या उभ्या आयुष्याचं कल्याण आहे. आजपर्यंत माझं ऐकलंच ना, मी तुझं किती ऐकलं रे, एवढीच वेळ ऐक, पुन्हा नाही आयुष्यात ऐकलं तरी चालेल. शपथ आहे तुला माझी, भगवंताची शपथ. अर्जुनानं धनुष्यबाण खांद्याला लावला. तिसरी पूर्ण करायला सुदर्शनाला आज्ञा केली. सुदर्शन येऊन तर्जनीच्या बोटामध्ये बसलं. लक्क सूर्याचा प्रकाश पडला. सगळीकडे हाहाकार माजलेला शांत झाला. आणि एवढ्यात भगवंतानं सांगितलं, ऐक बाळा, हा सूर्य, हा जयद्रथ उडव एका बाणात जयद्रथाचा वध करायला लावला. आता हा झाला पूर्ण दृष्टांत. या दृष्टांताच्या अगोदरचा इतिहास या अभंगाशी जोडला गेलाय. तो कोणता? ज्यावेळी धरणीवर पडलेला अभिमन्यू रडत होता, बापानं मुंडकं खाली टाकलं, त्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा जगाचा बाप तिथं उघड्या डोळ्यानं पाहत होता. तोही रडत होता. रडता रडता बापाने सुद्धा ढकललं. म्हणून अभिमन्यूने दोन्ही हात कसे बसे जोडले आणि भगवंताला मागणं मागितलं, देवा जास्त नको, फक्त 2 प्रहराकरता मला जीवदान हवं आहे. अभिमन्यू काय म्हणला देवाला, मला लय नको, 2 प्रहराकरता मला जीवदान द्या. जर तुम्ही जीवदान दिलं तर जयद्रथाच्या 3, 13, 9, 12 वाजून माझ्या लातेचा बदला घेऊन त्याचा वध करतो आणि अख्खा देह तुमच्या समर्पण करतो. फक्त मला 2 प्रहराकरता जीवदान द्या. जगाचा बाप समोर असताना मागणारा
एका भक्ताचा मुलगा धनुर्धारी शूरवीर असताना सुद्धा मागत असताना देवानं दिला. या दोन्ही दृष्टांत गोड आहेत आणि या दृष्टांचा तो उत्तर चोखबरा देतात. का इकडं द्यायला तयार आहे पण पक्षराज घ्यायला तयार नाही. का ज्याच्या करता जन्म दिला तो जर प्राप्त झाला पुन्हा जन्माची गरज काय. मग आता तुटला तर हितच तुटून दिल्याशिवाय आपल्या जीवाचं खऱ्या अर्थानं कल्याण नाही. म्हणून तिथं नको म्हटला. का तुटला आयुष्याचा दोरा तुझ्या समोर तुटला. आणि इकडे अभिमन्यू मागतोय तरी भगवंत देत नाहीये. कारण भगवंताला माहित होतं कुणाचा दोरा कधी कुठनं तोडायचा. आता तुम्ही आम्ही इथं एवढी जण बसलोय का नाही. आपलं मीटर सकाट डिपॉझिट कट करायचं काम त्याच्या हातात आहे. पंढरपुरातल्याच्या हातात आहे. कीर्तन ऐकत ऐकत मारायचं काम त्याच्या हातात आहे. का कीर्तन ऐकून घरी गेल्या मारायचा ते त्याच्या हातात आहे. का जेवताना ठसका लागून निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आपल्याला फक्त मरणाला निमित्त लागतं पण आहे सगळं त्याच्या हातात. म्हणून आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. का तर जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. आणि त्याला आवडल्यानंतर माय पण चांगला असो म्हातारा असो तरणा असो तो उचलल्याशिवाय. का त्याच्या आईच्या उदरात येताना त्यांनी दोन्ही मुठी बंद केल्या होत्या. त्या मुठीमध्ये त्यानं त्याचं कर्म पूर्वजन्माचं राहिलेलं संचित घेऊन आला होता. आणि ज्या क्षणाला त्या मुठी उघडल्या गेल्या ज्या क्षणाला त्या सगळं कर्म एका क्षणाच्या आत संपलं जातं आणि राहिला विषय इकडं कर्म संपायला आणि इकडं देहाचं अवसान व्हायला एकच गाठ पडते. त्याचं नाव मृत्यू आहे. आणि हा अटळाही कुणाला सुटला नाही. येथे नाही उरवले अवतार आणि येरते पामर जीव किती. देवाधिकांचे अवतार गेले मायबाप. आपण कोण की झाडकी पत्ते. आपल्याला सुद्धा एक दिवस जायचे. जाण्या अगोदर काय करायचे. दोरा तुटण्या अगोदर ज्याने हा दोरा अखंडित ठेवला त्या भगवंताचं अखंड चिंतन विठोबाचे. बस याच्याकरता हा नरद्या दिला. म्हणून महाराज म्हटले तुटला आयुष्याचा दोरा येर बाबू गा पसारा. आणि एक सांगू का जाता जाता व्यवहारातले एक वाक्य. घरातला ज्यावेळी कुटुंब करता जातो ना त्यावेळी बाकीचा पसाऱ्या राहणारा जो आहे ना बायको असेल मुलं असतील भाव असतील भावंड असतील भाऊसाई असतील अन्य कुणी असेल आईबाप असतील जो कुटुंब करता जर गेला तर बाकी मायबापानं बांधल्या पेंडीचा सुटला से आळा तृण रानोमाळा पांगलेसे. विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांनी मायबापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळी या चार भावंडाची हीच दशा झाली होती. आईबाप होते तोपर्यंत ती पेंडी बांधली होती. आईबाप गेली पेंडीचा आळा तुटला आणि चारही लेकरांना समाजानं मायबापानं नीट जगून दिलं नाही आहे. काय अवस्था सहन केली असेल. पण त्याही अवस्थेमध्ये माझा भगवंत परमात्मा सोडला नाही. म्हणून यमराजा 2 वेळा आला. यमराजा पहिल्यांदा आला आल्याबरोबर त्याला निवृत्तीनाथांनी 2 बोटं दाखवली. ज्ञानोबरायला न्यायला त्यांनी 2 बोटं दाखवली. काळाला वाटलं निवृत्तीनाथाला अजून 2 वर्षाचा ज्ञानोबरायांचा सहवास हवाय म्हणून सांगितलं. 2 वर्षांनी यम निघून गेला. पुढच्या 2 वर्षांनी आल्यानंतर सोपान देवानं 2 बोटं दाखवली. अरे बापरे ह्यांनाही 2 वर्षाचा सहवास हवाय वाटतं. पुन्हा यम मागे गेला आणि राहिल्यानंतर पुढच्या 2 वर्षानंतर पुन्हा आल्यानंतर राहिली मुक्ताबाईनं 2 बोटं वर केली. यम म्हणला आईसाहेबांना सुद्धा 2 वर्षाचा माऊलींचा सहवास लागतोय पाहिजे वाटतं. म्हणून त्या म्हणतायत 2 वर्षांनी पुन्हा ये. यम मागं निघाला. माझ्या मुक्ताई उठल्या आणि उठून त्याच्या पुढं जाऊन कडाडल्या. ए यम्या इतक्या रागावल्या. ए यम्या 2 बोटं दावली म्हणजे 2-2 वर्षांनी तू तुझं डोक्यावर पडलास का काय. मेंदू आहे का तुला. पाणी झालं का मेंदूत. यम थरथर कापत होता. कुणाला मुक्ताईला थरारला होता. तो घाम सुटला. जी मैया जी आदिमाया जी आईसाहेब म्हणत होता यम तिला मुक्ताईला 8 वर्षाचं लेकराला. बोला ना चुकलं का काय माझं. पुन्हा चुकून देऊ नकोस. काय चुकलं काय. 2 बोटं याचा अर्थ जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझा माऊली असाच राहील. न्यायला यायचं नाही. काय ताकद असावी ती. का ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त बेटा स्नान दान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. उभा आयुष्य त्या भगवंताच्या नामानं समाधी संजीवन हरिपाठ बनवली. हो ना. तिथं मरण कशाच आहे आणि अजूनही तीच अवस्था आहे. म्हणून हे जग चाललंय मायबा.
मी नेहमी सांगत आलो, इकडं दोन म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊलीला धक्का लावायचा नाही, असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. मला तर असं वाटतं, जोपर्यंत मावले तोपर्यंत चंद्र सूर्य आहे, पुढं नाही मायबाप. म्हणजे संतांच्या अजून या जगताच्या पाठीवर ध्यान नाही आहेत, पण जीवानं मनानं माय पण अजून भ्रमंती तशीच्या तशी चालू आहे. त्याकरता सांगायचा उद्देश एकच होता माझा, की बापरे बाबा रे, आयुष्य आहे तोपर्यंत त्या भगवंताचं चिंतन करून चांगलं जगा, का नाही? जगायचं तर भगवंताच्या नामाच्या मस्तीत, त्याच्या नामाच्या धुंदीत असा जगा, असं जगा. खाता पिता बसता उठता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, सातत्य भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. हो, आणि याच्याकरता हा देह दिला, कारण तरी सुद्धा जाणारच आहे. मग एका साधकानं प्रश्न केला, महाराज असं जर आम्ही सतत चिंतन केलं मग आम्ही मरणार नाही का? महाराज म्हणले, तुम्ही तर पहिल्यांदा जाणार. कोण? सप्त नीटनीटकं बसवणारी, बुवाच्या पाकिऱ्यातलं पैसं न काढणारी, एक वाक्य नीट आहे का? जे चांगला परमार्थ करतायत ते अगोदर नेणार देव म्हणला. कस काय? काही एकादेशीने वैकुंठात जावे, वैकुंठात जावया तपाचे सायास, करणे लागे नाश बहुजीवा. ज्यानं माझं चिंतन केलं त्याची वैकुंठात गरज आहे, आणि ज्यानं पाप केलं त्याची यमाच्या दरबारात गरज आहे. म्हणून चांगले आम्ही उचलणार, पण चांगल्याला उचलायला यम येणार नाही. शांती दया पाहुणा त्याला मीच न्यायला येणार. विष्णूचे दूत येतील, पण ह्याच्यातून जो टकला, जो बाजूला गेला त्याला मरणच उशिरा येणार. पण यमाचा पाहुणा मग वर गेल्यावर यमराज म्हणतो का, या पवार महाराज या, बसा. इथं बसता का तिथं बसता? काय घेणार? नेस कॉफी, ब्रो कॉफी, केटी नंबर 1 ब्रो कॉफी. काय काय घेणार? काय लिप्टन गोल्डन टी? नाही. त्याचा पहिला झटका असतो यमाचा. पवार महाराजाच्या कीर्तनात बसला होता का? मला बसलो होतो. टाळी म्हणून पवार महाराज बोंबलत होता, कर बहुसाल. आणि बरे गेल्यानंतर काय जाब देशी यमदूता. तिथं आपल्याला अधिकार नाही बोलाय, नुसतं ते हाणतं आणि आपण रट खातो. हो, ते खाऊ नयेत याच्याकरता दोरा तुटण्या अगोदर त्याला आपलासा करा. बघा ना, माझ्या जगद्गुरू तुकोरावर 14 टाळकरी होते, त्यात संताजी जगणारे तेली समाजाचे एक गोड टाळकरी, की ज्याने तुकोराच्या गात्याचं लेखन केलं, म्हणून तुम्हाला आम्हाला गाता मिळाला. नाही तर आपला माता सडलाच असता. गाता आहे म्हणूनच नीट माता आहे, पण गाता वाचून बी काय कायचं मातं सडल्यात या, हे दुर्दैव आहे. चला पुढे. मग त्यांच्या त्या जगणारे महाराजांचा धंदा होता तेलाचा. त्यांच्याकडे सखा नावाचा बैल होता. ज्या संत मायबापानं सखा नावाचा मुका बैल परमार्थात उतरवला त्याला संत म्हणतात. आपल्याला एक माळकरी व्हायला मागाना झाला तर 2 महिन्यात माळ काढतो या. सप्त्याचा इना दिला तर इना घे मला बाहेर जाऊन यायचं, हे इना घे मला, तिचं म्हणा ना माझा अजून अर्धा तास बाकी आहे. शानं इना उचलायचा, खुटीला अडकवायचा आणि जे लगवीला म्हणून निघायचं. सप्त्या कुठं वेळ घालायचा यांचा सांगा. ज्यानं सखा नावाचा बैल परमार्थात उतरवला, तालुक्याच्या गावाला गेलं, 4 दिवसासाठी सगळं तेल काढून ठेवलं होतं. 8 दिवस लागले. ज्याला तेल नव्हतं त्याने शिव्या घालायला सुरुवात केली. लक्ष्मी नाव माईबापानं जगणारे महाराजांच्या पत्नीचं, आणि एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव विठ्ठल आहे. या माय लेकराला इतक्या शिव्या कोण हाणाय उठलं, आणि हे प्रत्यक्ष सखा नावाच्या बैलानं कानानं ऐकलं. त्यावेळी दावणीव बांधलेला बैल माझ्या मालकाला, मालकिनीला आणि मालकाच्या लेकराला शिव्या देऊन लोक जात आहेत म्हणून रडत होता. म्हणून विठ्ठलानं बैल सोडला, गाण्याला झोपला. जसं बाप रोज प्रोसिजर करतो तीच प्रोसिजर केली, पण सख्यानं पाय उचलला नाही. मग सख्याच्या पाठीला कातडी विठ्ठलानं ठेवलं नाही. रक्ता भंबळ बैल केला, आणि आईला सांगितलं ह्याला सोडू नको, पाणी देऊ नको, चारा देऊ नको, असाच मरू दे उपाशी. म्हणून देवळात जाऊन बसला. त्याच रात्री बोलू नका, भल्या पाटे संताजी जगणारे महाराज आल्याबरोबर पण मालक आल्याचं पाहिलं, आणि मालक आल्याला बघितल्याबरोबर सखा नावाचा बैल दावणीवर उठून हंबरडा फोडून रडू लागला. विठाला आलो रे सखा म्हटले. आपलं स्नानादी कर्म उरकलं, काकडा केला, आणि
पहाटच उठून मायबापानं बैल झोपला. बैल झोपल्यानंतर बैलाला सवय लावली होती त्याने. पाठीवर थाप टाकली, तसा हात लालबुंद रक्तानं झाला. काय झालं असेल सखाला, काय झालं माझ्या सख्याला? मग पत्नी आली पळत, विठ्ठलानं मारलं हो. का? शिव्या खाऊन विठ्ठलाचे कान किटले. मला तर तोंड दाखवायची जागा राहिली नाहीये. नको नको ती गिऱ्हाईक बोलली, म्हणून आम्ही दोघांनी विचार केला. त्याच्या तडाक्यात मात्र विठ्ठलानं माझ्या सखाला भयंकर मारला आणि रागानं देवळात निघून गेलाय. अजून तो आला नाही. आवाज दिला विठ्ठलाला, विठ्ठल आला. जी बाबा, काय केलंस रे हे? म्हणला लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा ह्याला चल म्हटलं तर हल्ला नाही. मला काय काय केलं सगळं सांगितलं, पण बैल हल्ला नाहीये. त्यावेळी जगनाडे महाराजांनी सांगितलं, बाळा तसा सखा हलणार नाहीये. मग सखाच्या पाठीवर थाप टाकायची, एक चौकाव थाप टाकायची, त्याच्या उजव्या कानाजवळ याचं आणि तुकोबरायचं वळीचं 12 अभंग मानल्याशिवाय बैल पाऊलच उचलत नव्हता. त्याचं नाव संत आहे. म्हणला हे आपल्याला माहीत नव्हतं. मग हे जरी नाही कळलं दुसरं येईल हे मी तर जरी आता नाही कावळाच कळलं. पाळणार आहे, पिंगळा नाही. खरकाठी ह्याचं त्याचं खायचं नुसतं तेवढ्याच 50,000 आहेत. हा, कळा ना लोकांना गळ्या शपथ. मग या न्यायानं मायबापानं हे आत्ता नाही कळालं. मग त्या सखाच्या बाबतीतलं कळालं ते विठ्ठलाला. बापानं नीटनेटकं सांगितलं आणि काही दिवसानं तो सखा मेला. धंदा बंद झाला. धंदा बंद झाल्यानंतर तुकोबराय आणि संताजी जगनाडे शिळा मंदिराजवळ बसले असताना दोघांनी एकमेकाला वचन दिलं होतं. तुकोबराय म्हणले, मी आधी गेलो तर तुमच्या मैतीला मी येणार आणि तुम्ही आधी गेला तर तुम्ही माझ्या मैतीला यायचं. कसं शक्य आहे? नीट आहे का? फार गोड अभंग आहे आजचा, लय गोड दृष्टांत आहे. दोघं एकमेकाला वचनबद्ध झाली, वचनानं मोडी बोलिले ते. आणि मग मायबापानं तुकोबराय वैकुंठ गमनाला जगनाडे महाराजांच्या आधी गेले. 1-2 वर्षाचा काळ निघून गेला आणि पाठीमागं सखा मेला, धंदा बसला म्हणून माय पण भगवंताचं चिंतन करत 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 हो जगनाडे महाराजांनी आपला देह ठेवला. देह ठेवल्यानंतर तेव्हा दहनविधी नव्हता, दफनविधी होता. गर्दीत गारायचा विधी होता. म्हणून अख्खी गार खाणली गावकऱ्यांनी, सदुमरेकरानं गार खाणली आणि त्या गारेमध्ये जगनाडे महाराजाचं प्रेत कापडात गुंडळून टाकलं. अख्ख्या गावानं माती ढकलली, पण जगनाडे महाराजाचं तोंड माती खाली गेलं. का असं घडतंय म्हणून सगळ्याला विचारलं. त्यावेळी जगनाडे महाराजांची पत्नी लक्ष्मी पुढे आली आणि तिनं सांगितलं, माझ्या पती परमेश्वरांचं आणि तुकोबरायचं वचनबद्ध एक वाक्य आहे, मी आधी गेलो तर माझ्या मैतीला तुम्ही यायचं, तुम्ही आधी गेला तर तुम्ही माझ्या मैतीला यायचं. अरे बापरे, हे कसं शक्य आहे? म्हणले, माझ्यासमोर हे वचनबद्ध झालेले आहेत. आता बघू वाट बघितली तुकोबरायची आणि गळ्या शपथ चेष्टा नाही. माझा तुकोबराया जगनाडे महाराजाकरचा खाली आले, कडकडून त्या मैताला मिठी मारली आणि उजव्या हातानं 5 बोटात बसेल, मुठीत बसेल एवढी माती फक्त टाकली आणि अख्खी माझ्या संताजी जगनाड्याची गर्त गच्च भरून गेली. त्याचं नाव संत आहे, त्याचं नाव संत आहे. का? मग ते मायबापानं चित्र बघितलं आणि लक्ष्मी आई साहेब तुकोबरायांच्या पायाखाली पदर पसरला, दोन्ही पाय धरले, डोळ्यातल्या पाण्यानं पादक्षालन तुकोबरायचं केलं आणि डबडबले नेत्रान तुकोबरायच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, तुकोबा, जर एका चिमटभर मातीनं माझ्या नवऱ्याचं प्रेत पूर्ण मातीमय होत असेल तर एक विनंती करते, माझ्या कपाळावरल्या कुंकवाला तेज द्या आणि ते माझं कुंकू पुन्हा जिवंत करा. तुकोबरायने तिला बहीण म्हणून मानली, मिठीत धरली, हंबरडा फोडू रडले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून शांत केली आणि शांत केल्यानं सांगितलं, हे शक्य नाही. का? माझ्या सोबतीच्या, माझ्या खऱ्या जीवनसाथीच्या, माझ्या खऱ्या संगड्याचा आज तुटला आयुष्याचा दोरा. जेवढं भगवंतानं दिलंय त्याच्या पुढं कुणालाही जाता आलं नाही. पण काय काय त्याच्या पुढे मिजाज करतात. 10 नाही 20 लाख घालवतात, 20 लाख बी घालवतात आणि बॉडी बी घरी घेऊन येतात. आहे सूत्र हाती विठोबाच्या, आपल्या हातात नाही म्हणून तुटला आयुष्याचा दोरा. एर बाबूगा पसारा टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. विठोबा रखुमार